सोयाबीनच्या मुदतवाढीसाठी दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांचं आंदोलन। संसद परिसरामध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। मुदतवाढीसाठी सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, निलेश लंके, ओमराजे निंबाळकर, प्रणिती शिंदे यांनी आंदोलन केलं। जी विनंती आहे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला की नाफेड गेले अनेक महिने सोयाबीनची खरेदी करते, पण 4 फेब्रुवारी पासून ती बंद झालेली आहे। 41,000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला, ऑनलाईन सगळं कागदपत्र झालं, पण फक्त 21,000 शेतकरीच खरेदी केली सोयाबीन। आज 20,000 शेतकरी आज त्यांचे ट्रॉलीज घेऊन नाफेडच्या त्या सगळ्या खरेदी केंद्राच्या बाहेर उभे आहेत। माझी विनम्र विनंती या सरकारला आहे की जोपर्यंत शेवटचं ज्यांनी ऑनलाईन भरलेलं आहे किंवा एखादा राहूनही गेला असेल शेतकरी, पण त्याला जोपर्यंत शेतीचा शेवटचा सोयाबीन विकत घेतला नाही त्यांना मिळाला पाहिजे। 2 महिन्यामध्ये केवळ 20,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन त्या ठिकाणी खरेदी केलं नाफेडच्या मार्फत, आणि 21,000 शेतकरी अजूनही त्या खरेदीपासून वंचित आहेत। शेतकरी त्यांचे ट्रॉली ट्रॅक्टर घेऊन नाफेडच्या खरेदी केंद्राच्या दारात आहेत। सभापती महोदय, विनंती एवढीच आहे की केंद्र सरकारनं या खरेदीची मुदत वाढवावी आणि शेतकऱ्याचं सोयाबीनचं शेवटचं पोतं जोपर्यंत त्या ठिकाणी खरेदी होत नाही तोपर्यंत ही मुदत त्या ठिकाणी चालू ठेवावी, ही खरेदी तातडीने चालू करावी, ही कळकळीची विनंती माझी।